आणि या घुसलेल्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या काही देवेंद्र फडणवीसांना नेता मांडण्याकरता मुख्यमंत्री मांडण्याकरता काही तयार असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक निर्णयावर अनेक मोठे अदृश्य ज्या शक्ती आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स त्यामध्ये होत आहे. आणि हे आपण जे सांगितलं तो अजेंडा मीटिंगचा जो लीक करून आता या बाहेरचे जे अदृश्य हात आहेत त्यांचे फोन मंत्र्यांना जाऊन त्यांनी त्यांच्या सोयीचे निर्णय करून घेणे. पहिल्या पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या मंत्रिमंडळामध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे रेल्वे मंत्रालय दिलं आणि रेल्वेच्या प्रवासी रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला. आणि तो मृत्यू झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी की मी या विभागाचा मंत्री आहे, माझ्या विभागाची कुठेतरी चूक आहे, माझा विभाग कुठेतरी कमी पडला, अपघात झाला आणि लोकांचे मृत्यू त्याच्यामध्ये झाले आणि अशा वेळेस याची जबाबदारी माझी आहे. आणि ती जबाबदारी स्वीकारून नैतिक जबाबदारी स्वीकारून पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या मंत्रिमंडळातील रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्रीजींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि तो राजीनामा हा माइलस्टोन आहे, मार्गदर्शक आहे, दीपस्तंभ आहे, नैतिकतेचे संकेत सुनिश्चित करणार आहे. आणि त्यावेळेसपासून एक पद्धत झाली की जर काही कुठल्या आपल्या विभागात कोणता गोंधळ झाला तर त्याची जबाबदारी स्वीकारायची, ती जबाबदारी इतरांवर टाकायची नाही. आणि त्यानंतर मग अनेक राजीनामे झाले, अनेक घटना झाल्या, कुठे आंदोलन झाले ते त्यातूनही झाले. पण प्रत्येक वेळेस नैतिकतेच्या मुद्द्यावर त्या त्या काळामध्ये हे राजीनामे झालेत. अलीकडच्या काळात नैतिकताच गुंडाळून ठेवल्याचं दिसतंय. आणि आता तांत्रिकता दाखवून की दोषी आहेत नाही आहेत हा जो खेळ खेळला जातोय. मुळात मॉरल नैतिकता सर्वात मोठं एक उत्तरदायित्व समाजाप्रती लोकप्रतिनिधित्व असलं पाहिजे. कारण आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी जे असतात हे काही युपीएससी एमपीएससीची परीक्षा देऊन आलेले नसतात, ते लोकांमधून निवडून आलेले असतात. आणि लोकांमधून जेव्हा माणूस निवडून येतो तेव्हा त्याला त्याच्यासाठी नैतिक कसोटी फार महत्वाची असते. आणि हीच कसोटी आता बाजूला करून जी टोलवाटोलीची भूमिका घेतली जात आहे याचाच अर्थ असा की आता पुढे आपल्या काय वाढून ठेवलंय. आणि आता नैतिकताच जर आपण गुंडाळून ठेवायची म्हटलं तर आता पुढे याच्यातून कोणी कोणाला मारलं, कोणी कोणाला धमकी दिली तर काही बिघडणार नाही हाही संकेत त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा आपण नैतिकता गुंडाळून ठेवतो तेव्हा आपण अर्थात विकृतीचं समर्थन करतो आणि विकृतीचं समर्थन जेव्हा होतं तेव्हा संस्कृतीचा ऱ्हास होतो. त्यामुळे या प्रकरणातून संस्कृतीचं रक्षणाचा आणि संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे, ही अत्यंत खेदाची दुःखाची बाब आहे आणि चिंतेची देखील बाब आहे. हा आता खूप मोठं आम्हाला बहुमत मिळालंय, सत्ता आम्हाला मिळाली आहे. आता ती बहुमत आणि सत्ता जरी मिळाली असेल त्याचे खूप वेगवेगळे आयाम आहे आणि ती त्यांच्याकडून कंट्रोल होत नाहीये. का कंट्रोल होत नाही? कारण त्याच्यामध्ये अनेक प्रवृत्ती त्याच्यामध्ये घुसलेल्या आहेत. आणि या घुसलेल्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या काही देवेंद्र फडणवीसांना नेता मांडण्याकरता मुख्यमंत्री मांडण्याकरता काही तयार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे संविधानिक असताना एक व्यक्ती खुर्चीवर बसलेला असताना अनेक मुख्यमंत्री हे त्या मंत्रिमंडळामध्ये स्वतःला समजणारे दिसून येतात. आणि प्रत्येक निर्णयावर अनेक मोठे अदृश्य ज्या शक्ती आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स त्यामध्ये होत आहे. आणि हे आपण जे सांगितलं तो अजेंडा मीटिंगचा जो लीक करून आता या बाहेरचे जे अदृश्य हात आहेत त्यांचे फोन मंत्र्यांना जाऊन त्यांनी त्यांच्या सोयीचे निर्णय करून घेणे हे काम त्यातून चाललेलं आहे. हा त्याच्यातून स्पष्ट स्वरूपाचा संकेत आहे. महाराष्ट्राचं एकंदरीत राजकारण जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता त्या राजकारणामध्ये आजची परिस्थिती जी आहे ती पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मात्र मुळात समाजकारण, राजकारण हे दोन वेगवेगळे पैलू महाराष्ट्राने पहिल्यापासून सांभाळलेले आहेत. व्यक्तिगत स्वरूपाचे
संबंध व्यक्तिगत स्वरूपाचे काही असणारे नाते असतील त्या संदर्भात वेगळेपण असेल किंवा सर्वांनी पक्ष सोडून एकत्र कधी यावं, काय यावं, कुठे यावं, त्या संदर्भातली अनेक उदाहरणं असतील. तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत राजकारण सोयीचं गैरसोयीचं न बघता जो आपला पुरोगामी महाराष्ट्राचा एक वता आहे, एक सांस्कृतिक जी आपली ओळख आहे ती आपण टिकून ठेवली पाहिजे. कुठे आपले लाईक डिसलाईक किंवा आपल्याला जर काही राजकीय भूमिकेतून चालत नसेल, दिसत नसेल, पसत नसेल, तर जेव्हा समाज म्हणून समाज म्हणजे काय तर आपण सर्वजण आणि ते आपण सर्वांमध्ये सर्वच पक्ष येतात, सोयीचे गैरसोयीचे सगळेच विषय येतात. तर त्या विषयांना जात असताना प्रत्येक विषयात राजकारण बघून चालणं हे आपल्याला परवडणारं नाही आणि तो आपला वारसा नाही. ही माझी यावरची प्रतिक्रिया आहे. रात्रीतून निर्णय घेणे अशी कोणती वेळ होती, अशी कोणता कॅलॅमिटी आली होती, अशी कोणती अर्जन्सी होती की त्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी उजेडात होते पुण्य अंधारात पाप हा फार छान आपला भजन आहे आपलं. ते हे एक केंद्र सरकारचं पाप आहे की ते त्यांनी रात्री केलं. त्यांना काही खूप गांभीर्याने घेण्याची बहुतेक आवश्यकता नाही. कारण जे मीडियामध्ये एकदम झटकन जाईल किंवा लोकांपर्यंत चर्चा येईल असे ते स्टेटमेंट देतात. मुळात जेव्हा त्यांनी हे समजून घ्यावं की मुस्लिम लीग आणि आज ते ज्या भाजपत आहेत त्यांचा जो जनसंघाच्या पूर्वीचा जो काही नाव होतं त्यांच्या पक्षाचं हे युतीत दोघ जण होते. बंगालमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते तर मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री होता. त्यामुळे भाजप आणि मुस्लिम लीगच अलायन्स होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आणि काँग्रेस ही नेहमी त्या उजव्या विचाराच्या विरोधात राहिली आहे. मग ती मुस्लिम लीग असेल, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल. त्यामुळे त्यांचं हे बोलणं जरा त्यांनी जाणून जर घेतलं, त्या पाळामुळं जर त्यांनी शोधली, तर त्यांना भाजप आणि मुस्लिम लीगच दोन एक असल्याचं आणि दोघांचा अजेंडा सेम असल्याचं ध्यानात येईल.